देशातले 15 कोटी लोक वापरत असलेला एक ॲप अचानक गायब झाले. त्यामुळे त्या ॲपवरून चालणारे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे ग्रुप बंद झाले. नोट्स पोषणाच्या झाल्या. पेड स्टडी मटेरियल अचानक ब्लॉक झालं. पण सरकारला यातलं काहीच दिसत नाही. कारण सरकारला एकच गोष्ट दिसत आहे, नीटचा पेपर आणि टेलिग्राम. पण त्याहून मोठी गोष्ट घडत आहे. टेलिग्रामचे पावेल दुरव यांनी सरकारावर एक आरोप केला, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली. त्यांनी भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगपती समूहाचं थेट नाव घेतलं आणि सांगितलं की या बंदी मागे कॉर्पोरेट षडयंत्र आहे. हे खरं आहे का की हे फक्त आरोप आणि राजकारण आहे? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं. 3 मे 2026 रोजी देशभरात नीट यूजी परीक्षा झाली होती. लाखो विद्यार्थ्यांनी महिनोमहिने तयारी करून ही परीक्षा दिली होती. पण परीक्षेनंतर थोड्या वेळात बातमी आली की परीक्षेचा पेपर आधीच लीक झाला होता आणि हा लीक झालेला पेपर टेलिग्रामच्या विविध चॅनलवरून देशभरात पसरला होता. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. चौकशी झाली आणि शेवटी सरकारने ती परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता 21 जून 2026 रोजी नीट यूजीची परीक्षा घेण्यात येणार होती. त्यासाठी सरकारला एकच काळजी घ्यायची होती की टेलिग्रामवरून पुन्हा पेपर फुटू नये. म्हणून 16 जून 2026 रोजी केंद्र सरकारच्या मिटवाय म्हणजे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत एक आदेश काढला. या आदेशानुसार भारतात टेलिग्राम 22 जून पर्यंत तात्पुरती बंद घालण्यात आली. हा आदेश मिळताच गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून टेलिग्राम ॲप हटवण्यात आलं. ज्यांच्याकडे ॲप आधीपासून होतं त्यांनाही ते उघडणं जड झालं. सरकारने या बंदीसोबतच टेलिग्रामच्या एका विशिष्ट फीचरचंही 30 जून पर्यंत बंदी घातली. ते फीचर म्हणजे मेसेज एडिटिंग. टेलिग्राममध्ये तुम्ही पाठवलेला कोणताही मेसेज नंतर एडिट करू शकता. सरकारचा युक्तिवाद होता की एखादा व्यक्ती परीक्षेचा 1 दिवस आधी एखादा साधा मेसेज पाठवेल, परीक्षा झाल्यावर तो मेसेज एडिट करेल आणि तिथे प्रश्नपत्रिका टाकेल. मग त्या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल करेल. असं दाखवलं जाईल की पेपर 1 दिवस आधीच लीक झाला होता. अशा बनावट प्रकरणांना रोखण्यासाठी हे फीचर बंद केल्याचं सरकारचं म्हणणं होतं. NTAनं दिल्ली हायकोर्टात सांगितलं की पेपर लीक, नीट, रीनीट 2026 आणि प्रायव्हेट माफिया अशा नावाचे टेलिग्राम चॅनल विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत होते. पेपर मिळवून देण्याच्या बदल्यात हे चॅनल हजारो रुपये घेत होते. याशिवाय बनावट पुरावे तयार करण्याचाही धंदा सुरू होता. पण इथेच मोठा पेच होता. टेलिग्राम सरकारच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. कंपनीचं म्हणणं होतं की एका प्लॅटफॉर्मवर बंदी घालून पेपर लीक थांबत नाही. लीक पेपर करणारे दुसरे ॲप वापरतील. या बंदीची शिक्षा मात्र 15 कोटी निर्दोष भारतीय युजर्सला मिळेल, ज्यात विद्यार्थी, छोटे व्यापारी आणि सामान्य लोक आहेत. टेलिग्रामने असंही सांगितलं की त्यांनी आधीच भारतातील शेकडो संशयास्पद चॅनल्स स्वतःहून हटवली आहेत. बंदी जाहीर झाल्यानंतर काही तासात टेलिग्रामचे फाउंडर आणि CEO पावेल दुरव यांनी Xवर एक पोस्ट केली आणि या एका पोस्टने सगळं चित्र बदलून टाकलं. त्यांनी लिहिलं, इंडियन टेलिकॉम रिलायन्स इज सॅबोटॅगिंग ॲक्सेस टू टेलिग्राम फॉर मिलियन्स ऑफ युजर्स आउटसाइड इंडिया वाया रफ मेथड कॉल्ड BGP हायजॅकिंग. म्हणजे रिलायन्स कंपनी BGP हायजॅकिंग या पद्धतीचा वापर करून फक्त भारतातच नाही तर UAE सारख्या देशांमधल्या कोट्यवधी टेलिग्राम युजर्सचा इंटरनेट कनेक्शन जाणून बुजून खराब करत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. BGP म्हणजे बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल. इंटरनेटवर एखादा मेसेज पाठवला की तो सरळ ज्याला पाठवला त्याला जातो. पण BGP हायजॅकिंग मध्ये हा मेसेज वेगळ्या नेटवर्क मधून फिरवला जातो. यामुळे टेलिग्राम स्लो होतं, क्रॅश होतं, युजर्सना वेगळ्या ॲपकडे जायला भाग पडतं. दुरव याने तांत्रिक पुरावेही सादर केले. त्यांनी ह्युरिकेन इलेक्ट्रिकचा BGP टूल किटचे स्क्रीनशॉट दाखवले, जिथे रिलायन्स AS 18101 प्रिफिक्स टेलिग्रामच्या IP रेंजशी जोडलेल्या दिसत होत्या आणि दुरव यांनी व्यावसायिक कनेक्शन उघड केलं. ते म्हणाले, रिलायन्समध्ये मेटा कंपनीची भागीदारी आहे. मेटा ही व्हॉट्सअपची मालक आहे आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम एकमेकाचं थेट स्पर्धक आहेत. म्हणजे स्पर्धा संपवण्यासाठी रिलायन्स टेलिग्रामच्या विरोधात काम करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं दुःख त्यांनी म्हटलं. त्यांनी जगातल्या नेटवर्क ऑपरेटर्सनाही आव्हान केलं की रिलायन्स कडून येणाऱ्या अनधिकृत BGP अनाउन्समेंट्स नाकाराव्यात. दुरव यांच्या या आरोपांवर रिलायन्स कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारने या आरोपांवर काही स्टेटमेंट दिलं नाही. मात्र नेटवर्क तज्ञांमध्ये यावरून 2 मतप्रवाह आहेत.
काहींचं म्हणणं आहे की हे जाणून बुजून केलेलं नसून सरकारी ब्लॉक अंमलात आणताना झालेली एक मोठी तांत्रिक चूक असू शकते. दुसरं मत असं आहे की दुरोव यांनी जे तांत्रिक पुरावे सादर केले ते दुर्लक्ष करणं कठीण आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की सरकारने पेपर लीक करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी होती, पण ॲपवर बंदी घालून मूळ प्रश्न सुटत नाही. दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारने हायकोर्टला सांगितलं की टेलिग्राममुळे आणि वारंवार होणाऱ्या गैरवापरामुळे त्यांना हे पाऊल उचलणं भाग पडलं. एनटीए आता परीक्षार्थ्यांना थेट व्हॉट्सअपवरून परीक्षा केंद्राची माहिती पाठवत असल्याचंही सरकारने सांगितलं. हायकोर्ट यावर निकाल देणार आहे. एका परीक्षेचा पेपर लीकने सुरू झालेली गोष्ट आता खूप मोठ्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. 15 कोटी निषेध युजर्सना शिक्षा द्यायची की ज्यांनी गुन्हा केला त्यांना पकडायचं, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बीजेपी हायजॅकिंगचे आरोप खरे असतील तर इंटरनेटचे नियम कोण ठरवतो, कोण मोडतं आणि कोण त्याची जबाबदारी घेतो, हा प्रश्न भारताचा नाही तर जगाचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली त्यांच्या नोट्स, ग्रुप्स, स्टडी मटेरियल सगळं एका रात्रीत बंद झालं. त्याचं नुकसान कोण भरून देणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.